श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय मित्रांनो. श्री स्वामी समर्थ या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि नेहमीच तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. स्वामी भक्त हो, प्रत्येकाला असे वाटत असते की माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात. काही गोष्टी ज्या आयुष्यात ठरवलेल्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करत असतो, परंतु काही दोष आणि काही अडचणींमुळे त्या गोष्टी पूर्ण होण्यास बाधा येते, अडचण येते. म्हणून गुरुवारी आपल्याला एक गोष्ट आवर्जून करायची आहे, ज्यामुळे आपल्याला आपल्या कामात अडचण येणार नाही. गुरुवारी स्वामी समर्थांची भक्ती केल्यास मन प्रसन्न राहते. स्वामी महाराजांचे जप करून आपल्या समस्या सुटतात, कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. गुरुवारी स्वामींचा हा उपाय तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करेल. स्वामींची सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली, पूर्ण श्रद्धेने केली, तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच लाभेल. स्वामींच्या गुरुदेवतेचा दिवस म्हणजे गुरुवार. स्वामींचा आवडता दिवस म्हणजे गुरुवार. गुरुवारी केली जाणारी कामे, सेवा यावर स्वामींचा आशीर्वाद राहतो. हा उपाय केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ मनाने, पूर्ण श्रद्धेने स्वामींचे नामस्मरण करून हा उपाय नक्कीच करून बघा. स्वामी भक्तांनो, माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपले मागचे प्रारब्ध आपल्यासोबत घेऊन येत असतो. या जन्मात चांगले वाईट जे फळ आपल्याला मिळते त्या प्रारब्धामुळेच. आपण म्हणतो, मी किती देवाचं करतो, पण माझं असं का झालं? तर प्रारब्धाचे भोग सर्वांनाच भोगायचे असतात. आपण केलेल्या नामस्मरणाने मात्र त्याची तीव्रता कमी होते. तर स्वामी भक्तांनो, आपल्याला आंघोळीनंतर एक काम करायचे आहे. एक जपमाळ घेऊन मन शांत एकाग्र करून या मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र असा आहे की, ओम नमो स्वामी समर्थाय नमः. 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 या मंत्राचा 108 वेळा जप आपल्याला करायचा आहे. यानंतर गीतेचा 15वा अध्याय, तुम्हाला स्वामींची नित्य सेवा या ग्रंथातील अध्याय वाचायचा आहे. यानंतर स्वामी समर्थांचा तारक मंत्र जप आपल्याला करायचा आहे. हा मंत्र तुम्ही स्वामींच्या पुस्तकातून किंवा गुगलवरती सर्च करून घेऊ शकता. या 3 गोष्टी तुम्ही श्रद्धेने आणि भक्तीने केल्यास तुम्हाला नक्कीच सर्व इच्छा पूर्ण होतील. हा उपाय तुम्ही प्रत्येक गुरुवारी केल्याने स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. अशक्य ही शक्य करतील स्वामी, असे त्यांनी सांगितले आहे. जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने कराल तर नक्कीच तुमची इच्छा स्वामी पूर्ण करतील. परंतु प्रत्येक गुरुवारी आंघोळ करूनच हा उपाय करावा लागेल. आपण जेव्हा पूर्ण भक्तीने, निस्वार्थपणे स्वामींना, गुरुमाऊलींना हाक मारतो, तेव्हा आपल्या मदतीला स्वामी नक्कीच धावून येतात आणि ते आपल्या संकटांना तारतात. स्वामी भक्तांनो, वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेले आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाहीये. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये. मित्रांनो, तुम्हाला आजची माहिती कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.